फिल्मचा कंटेंट खूप स्ट्रॉंग आहे. सेव्ह वॉटरच्या आधारित फिल्म आहे ही. मिलिंद नेहमीप्रमाणे खूप चांगला एक्सपेरिमेंट आणि खूप चांगलं काम तो नेहमीच करत आला आहे. ह्याच्यात पण तो तितकंच चांगलं काम करतो आहे. आम्ही रशीज बघितलं, त्याच्यात पण त्याने खूप अप्रतिम केलेलं आहे. आणि आम्हाला लकीली ह्या फिल्ममधलं एक असं गाणं मिळालं आहे जे फिल्मचा स्ट्रॉंग पॉईंट आहे, सेव्ह वॉटर. आणि त्याच्यावरतीच आम्हा लोकांना एक गाणं बनवायचं होतं. तर त्यामुळे खूप छान एक्सपेरिमेंट करता आलं, खूप छान इन्स्ट्रुमेंट्स वापरता आले, नवीन 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 जॉनर ट्राय केलं आहे आम्ही. एक डार्क रॉक जॉनरचा करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि सिंगरच्यासाठी पण आम्ही आदर्श शिंदेचा ट्राय केलं. बिकॉज एक रस्टिक व्हॉईस हवा होता, खूप स्ट्रॉंग व्हॉईस हवा होता. मला वाटतं रोहन आपल्याला आदर्शकडनंच एक चांगला व्हॉईस कॉम्प्लिमेंट करता आला. आदर्शकडे एक खूप बोल्ड आवाज आहे आणि त्याला एक वेगळं डायमेन्शन मिळू शकतो जर त्याला एक ब्लेंड दिला तर. फ्युजन जो म्हणतो ना आपण, डार्क रॉकला पण तितकाच एक स्ट्रॉंग व्हॉईस लागतो. तर आदर्शने पण तेच केलं. मग आम्ही संकेत नाईककडून पर्कशन्स करून घेतले. तर मिडल ईस्टर्न पर्कशन्स आणि ग्रीक पर्कशन्सचा ब्लेंड आहे या गाण्यात. मग पहिल्यांदा आम्ही साज, ऊद, बलालायकासारखे रशियन आणि मिडल ईस्टर्न इन्स्ट्रुमेंट्स यूज केलं. ते गाणं एक खूप वेगळं गाणं करायला मिळालं मला. अदर दॅन टिपिकल जी जॉनरज असतात त्याच्यापेक्षा एक वेगळं. इट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स आणि एक खूप छान लर्निंग एक्सपिरियन्स अबाउट ऑल दीज इन्स्ट्रुमेंट्स पण होता. ऑल इन ऑल एक खूप छान गाणं झालं आणि खूप छान फिल्म आहे. मराठीमध्ये सध्या ब्लॅक कॉमेडीज मी इतके पाहिले नाही, तर सम चेंज. थँक्यू थँक्यू थँक्यू.